नमस्कार. सर्व सबस्क्राईब यांना खूप खूप शुभेच्छा. गुड मॉर्निंग. आणि आज रविवार 15 मार्च. तर मी काही जास्त नाही बोलणार कारण अजून मला काही प्रॅक्टिस अजून झालेली नाही बोलण्याची. तर मी एवढंच म्हणेल की आता उन्हाळा खूप आहे आणि उन्हाळा जास्त असल्याने तुम्ही काही जास्त फिरू नका. कारण नसताना काम असेल तरच बाहेर निघा. आता आम्ही ड्रायव्हिंग जॉबला असल्याने मला तर खूप त्रास होतो आहे कारण काही वेळेस मला अशी गाडी मिळून जाते कंपनीतर्फे की त्याला AC नसतो आणि मग तेव्हा आमची खूप 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 त्रासदायक. काय करावं, पण आता काम करावं लागेल ना. आणि काम केलं तरच मग आपलं पुढचं जे काही महिन्याचं घरातलं ताळमेळ असतं ते जमतं. तर मला एवढंच सांगायचं आहे की उन्हाळा जास्त असल्याने आपण स्वतः काळजी घ्या. पाणी जास्तीत जास्त प्या आणि लहान मुलांची तर खूपच काळजी घ्या. आणि आपल्यापेक्षा जे वयस्कर आहेत, आपले आई वडील आजोबा आजी, यांची काळजी घ्या. यांना थंडामध्ये बसवा. आणि उन्हाळ्यामध्ये असं थंड पेय घ्या जसं ताक, त्याच्यानंतर उसाचा रस. हे म्हणजे एक शरीराला चांगली प्रक्रिया करणारे पेय आहेत. तर चांगले आहेत, हे घ्यायला पाहिजे. तर ठीक आहे, मी एवढंच सांगणार होतो की उन्हाळा असल्याने थोडी काळजी घ्या. बाकी काही नाही, लहान मुलांची काळजी घ्या. आणि माझे जे सर्व सबस्क्राईब आहेत, माझ्या बहिणी सर्व ज्या काही आहेत माझ्यापेक्षा लहान मोठ्या, त्यांनाही माझी हीच विनंती आहे की तुम्ही काळजी घ्या उन्हाची. आणि बस काही नाही. आता मी तुम्हाला एक गाणं ऐकवतो. कोणतं गाणं ऐकू, कौनसा गाणं सुनोगे? मी तुम्हाला मुकेशजीचं गाणं ऐकवतो, किसी की मुस्कुराहटों पे निशान. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है. माना अपने जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है. जले बाहर के लिए वो जिंदगी, मिटे बाहर के लिए वो जिंदगी. तुम्हें तो हो ना हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है. खूप छान गाणं आहे मित्रांनो. या गाण्यामध्येच असं लिहिलं आहे, सांगितलं गेलं आहे, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार. तुम्ही जर कोणाच्या हसण्यावर म्हणजे त्याला आनंद दिला, त्याच्या प्रत्येक दुःखामध्ये सहभागी झाला, तर यालाच जीवनाचं खरं योग म्हटलं जाईल. म्हणजे आपण जीवनातून कोणाच्या तरी कामात आलो, हे फार महत्त्वाचं आहे. नुसतं आपण आपल्याकरता जगावं असं तरी नको असतं. आपल्यात आहे, आपल्याजवळ काही थोडंसं कुणाला मदत करण्याची देवाने थोडीशी शक्ती दिली आहे, तर आपण करायला हवं. आणि नसेल तर काही हरकत नाही, आपल्यालाच कुणी मदत केली तर बरं होईल. असं जर असेल तरी चांगलं. पण त्या बोलचा अर्थ हेच आहे की एकमेकाला सहाय्यता करा, एकमेकाला मदत करा. आणि कुणाच्याही दुःखामध्ये तरी त्याला सहानुभूती म्हणून उभे राहा. नाही, आपल्याकडे प्रेम द्या, पण त्याला दुःखामध्ये अजून काही असं दुःख देऊ नका की जेणेकरून त्याचं दुःख अजून डबलच होईल. कोणी तुमच्याकडे रडत आलं तर त्याला समजावा, त्याला एक चांगले गोड शब्दांनी आपण बोलू शकतो. बस. तरी मित्रांनो, मी माझं आजचा ब्लॉग इथे संपवतो कारण माझा मोबाईल आहे आजारी आणि त्याच्यामुळे तो बंद कधीही पडू शकतो. जुना मोबाईल आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. माझं यूट्यूब चॅनल असेच बघत राहा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, काहीतरी किरणजी आणि पुढे काही आहे. ते अजूनही मला ते नाव पूर्ण येत नाही. त्यांनीच मला बनवून दिलेलं आहे माझ्या मित्रांनी. आणि तो आता नेमका परदेशात गेलेला आहे. तो आता माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये नाही. पण मी शिकून गेलो, मला शिकवून दिलं आहे त्यांनी कसं काय करायचं. कदाचित तो बघत असेल मला यूट्यूबवर, कुठेतरी असेल तो. पण आता ते मोबाईल कुठे परदेशात असल्याने आता माझ्या काही कॉन्टॅक्ट त्याच्याशी काही होत नाही. तो खूप मोठा माणूस आहे. म्हणजे आमचं असं झालं ना की एक चित्रपट होता ना, अमिताभ बच्चन आणि अमजद खानचा, तसं ते झालेलं आहे सीन.
तो श्रीमंत आहे खूप आणि मी असा गरीब. ठीक आहे, मी त्याला इथूनच शुभेच्छा देतो. आणि मी पण असा मोठा रील स्टार झाल्यावर त्याला नक्की भेटणार. आणि माझी जिद्द आहे, जोवर यूट्यूब राहील तोवर मला यूट्यूब रील स्टार बनवेल, ही माझी जिद्द आहे मित्रांनो. आणि ती जिद्द तुम्ही पुरी करणार. मला सबस्क्राईब करा, खूप पुढे न्या, खूप पुढे न्या, खूप पुढे न्या, खूप वर न्या. वर म्हणजे ढगात नाही, फक्त वर. पण पाळू बिडू नका. मी गमतीदार माणूस आहे, माझी गमतीची तुम्ही काही मनाला घ्यायचं नाही. ओके, बाय. थँक्यू सो मच. असेच माझे यूट्यूब चॅनल आणि ब्लॉग बघत राहा. मी काही बोर नाही करणार जास्त. थँक्यू सो मच. धन्यवाद.